औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत असलेल्या गडचिरोलीत विमानतळ उभारलं जाणार आहे, पण हे विमानतळ कुठे उभारावं यावरून सध्या वातावरण तापलेलं आहे। आपल्या सुपीक शेत जमिनी विमानतळासाठी देणार नाही असा ठाम निश्चय करत शेतकऱ्यांनी प्राथमिक सर्वेक्षणालाही विरोध केला। दुसरीकडे बळाचा वापर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसतोय। विमानतळ उभारा पण शेतजमिनीवर नको। प्रकल्पासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार। गावकऱ्यांनी सर्वेक्षण करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखलं। नक्षलवाद मोडीत काढून अविकसित गडचिरोलीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे। या जिल्ह्याच्या भूगर्भात मुबलक प्रमाणात असलेले उच्च दर्जाचं लोह खनिज काढून गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यासाठी दळणवळण सुविधा बळकट करण्याचा एक भाग म्हणून विमानतळाच्या उभारणीला सरकारनं मंजुरी दिली। पण 76% भूभाग जंगलानं व्यापलेला असल्यानं कोणत्याही प्रकल्पासाठी शेतजमीन अधिग्रहित करणं किंवा जंगल कापणं असे दोनच पर्याय प्रशासनासमोर आहेत। त्यामुळे विमानतळासाठी शेतजमिनी घेण्यावर प्रशासकीय यंत्रणेचा भर आहे। गडचिरोली शहराजवळच्या हिरापूरसह 4 गावांमधील जमिनींची जागा विमानतळासाठी योग्य राहील का याची चाचपणी करण्यासाठी 2 दिवसांपासून विमानतळ प्राधिकरणाचं पथक गडचिरोलीमध्ये तळ ठोकून आहे, पण त्यांना गावकऱ्यांनी तीव्र विरोध करत सर्वेक्षण करण्यापासून रोखलंय। त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। तहसीलदार आल्यानंतर काही वेळानं ते दाखवायला लागले का आमच्याकडे एअरपोर्टसाठी ही जागा निश्चित केली आहे आणि त्याच्यासाठी हा सर्वे आहे। म्हणजे मग आम्ही समजून घेतलो का हा अधिग्रहणचा विषय आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही, अधिग्रहण तर होऊ देणार नाही। मग ते एअरपोर्टसाठी असो की मग ते JW साठी असो का कशासाठी असो। याच्यापूर्वी पण होता भूमी अधिग्रहण कायदा, त्यावेळेस जर लोकांनी नाही म्हटलं, संमती नाही दिली तर ते प्रकल्प ठप्प व्हायचे, थांबून जायचे तिथंच। आता असं चाललंय, तुम्ही काही करा आम्ही काय थांबणार नाही, अशाच पद्धतीत चाललंय काम। त्याच जमिनीच्या भरोश्यावर त्यांचं चालत आलंय वडिलोपार्जित। आता त्याही गेल्यानंतर काय करणार आहे। 2 वर्षापूर्वी चंद्रपूर मार्गावरील नवेगाव मुरखडा भागात अशाच पद्धतीनं विमानतळासाठी शेतजमिनी घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला होता। त्यासाठी बरेच दिवस उपोषण देखील चाललं। अखेर प्रस्तावित विमानतळासाठी ती जागा रद्द करावी लागली। आधीच या जिल्ह्यामध्ये शेतीसाठी मोजकी जागा आहे, त्यामुळे सरकारनं ती घेण्याऐवजी झुडपी जंगलाच्या जागेवर विमानतळ उभारावं असं खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी सुचवलंय। मोठ्या प्रमाणावर वन जमीन असल्यामुळे शेतीसाठी जी उपलब्ध जमीन आहे ती फार कमी आहे आणि तीही जर शासनाने अधिग्रहित केली तर येथील शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्याच्याकडे जमीनच राहणार नाही। आमचं म्हणणं आहे की तुम्ही थोडीफार शेती जमीन कोणाची घेतली तर गोष्ट वेगळी आहे, परंतु जर तुम्हाला या पद्धतीने विकास करायचा असेल तर थोडीफार फॉरेस्टची जमीन घेण्यास काही हरकत नाही। येथे होणारं विमानतळ शेतकऱ्यांच्या काहीच उपयोगाचं नसताना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन भूमिहीन का व्हावं असा सवाल काँग्रेस पक्षानं उपस्थित केला। या लढ्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असून त्यांच्या शेतजमिनी वाचवण्यासाठी लढा देऊ असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडी यांनी दिला। आम्ही शेवटपर्यंत शेतकऱ्याची लढाई लढणार आहोत। त्यासाठी कितीही प्रशासन पोलीस विभागाचं त्या ठिकाणी आम्हाला बळजबरी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी परंतु शेतकरी हा हिलणार नाही आणि आपल्या जमिनीत देणार नाही। नागरिकांचा विरोध झुगारून पोलीस संरक्षणामध्ये सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं नागरिकांमध्ये आता असंतोषाची भावना वाढते आहे। त्यांच्या भावनेचा आदर करत प्रशासनानं यावर योग्य तोडगा काढणं गरजेचं झालंय। ज्या पद्धतीनं लोह खाणींसाठी जंगल कापण्याची परवानगी दिली जाते त्याच पद्धतीनं विमानतळासाठी सुद्धा वनजमीन दिल्यास हा प्रश्न निकाली लागू शकतो अशी अनेकांची जनभावना आहे। आता प्रशासकीय यंत्रणा आणि सरकार यावरती कोण्या पद्धतीनं तोडगा काढते हेच आता बघावं लागेल। मनोज साजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।